नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. शहरात श्री गुरु नानक देवजी महाराजांचा प्रकाश पर्व उत्साहात साजरा. जयंतीनिमित्त गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले संपन्न. इंग्रजी नामफलक मराठीमध्ये करण्याबाबत मनसे आक्रमक. नवी पेठेतील काही दुकानांना काळे फासून आंदोलनाचा दिला इशारा. सोलापूरचा अन्न उत्कृष्टता केंद्र प्रकल्प अजित पवारांनी पळविला बारामतीला. शरद पवार गटाचे प्रशांत बाबर यांनी केला आरोप. आणि हत्तूरमध्ये झाला भीषण गॅसचा स्फोट. स्फोटात संपूर्ण घरच झाले जमीनदोस्त. सुदैवाने जीवितहानी टळली. शीख धर्मियांचे प्रमुख गुरु श्री गुरु नानक देवजी महाराज यांच्या प्रकाश पर्व अर्थात जयंतीनिमित्त आंत्रोळीकर नगर इथल्या श्री गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह अशा घोषणा देत बांधवांनी गुरुद्वारामध्ये श्री गुरु नानक देवजी महाराज यांचा प्रकाश पर्व अर्थात जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला. शीख धर्मीयांचे प्रमुख श्रद्धास्थान असणारे श्री गुरु नानक देवजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यात अनेक अबालवृद्ध भाविकांची मांदियाळी दिसून आली. सोमवारी पहाटे 4 वाजल्यापासून गुरुद्वारामध्ये भजन, कीर्तन, विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यानंतर सकाळी 10 वाजता लंगर आणि भजन तसेच रक्तदान शिबिर आणि पुन्हा संध्याकाळी भजनाचा आणि गुरुग्रंथ साहेब पठणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. दरम्यान याबाबत अमर सचदेव यांनी अधिक माहिती देताना भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. दरम्यान जयंती सोहळा निमित्त गुरुद्वारामध्ये दर्शन घेतल्यानंतर भाविकांना लंगरची सोय करण्यात आली होती. लंगर भवनमध्ये आलेल्या आबालवृद्ध भाविकांनी प्रसादाचा आस्वाद घेतल्याचे दिसून आले. यावेळी गुरुद्वाराला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले होते. सर्वत्र फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सारा परिसर प्रसन्न भासत होता. वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह. आज 554वा सोहळा इथं पार पडले. गुरु नानक जयंतीनिमित्त गेले 9 दिवसापासून इथं निरंतर कथा, कीर्तन, प्रवचन सुरू आहे. त्या विशेष कार्यक्रमासाठी जुझार सिंग मिशनरी कॉलेजचे डायरेक्टर वीर हरभजन सिंग वीरजी बरोबर म्हणून इथं आलेत. त्यांच्यासोबत आणखीन काही जथ्थे आलेत ज्यांनी आम्हाला गुरु नानक देवजीच्या जीवनाबद्दल प्रचार करत आहेत. ज्यांचे जे मुख्य 3 आचरण होते, नाम जपो, कीर्त करो, वंड छको, ह्याच्यावर मार्गदर्शन करत त्यांनी कसं आयुष्य काढलं आणि त्यांनी संसारासाठी काही उद्देश देऊन गेलेले आहेत, ते उद्देशावर कसं चालून आपलं जीवन सार्थक करावं त्याची माहिती गेले 9 दिवसापासून सकाळ संध्याकाळ इथं चालू आहे. आज मुख्य गुरु नानक जयंतीचा कार्यक्रम पहाटे 4:15ला प्रकाश झालेला आहे. 5:30 ते 7:30 असा दिवार्थ कीर्तन झालं. त्यानंतर ज्ञानीजींचं प्रवचन झालं आणि 9 वाजता महाप्रसाद झाला. हे पहिला टप्पा इथं पार पडल्याने दुसरा टप्पा आता 10:30 ते 2:30 वाजेपर्यंत निरंतर कीर्तन, कथा असणार आहे, ज्याच्यामध्ये गुरु ग्रंथ साहेबजीचे भोग साहेबचे पाठ तुम्हाला इथं बघायला भेटतील. आणि शेवटचा टप्पा रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत, ज्याच्यामध्ये परत आपल्याला गुरु नानक देवजीच्या जीवनाबद्दल सार्थ सांगणारे वीरजी सांगतील. आज या निमित्ताने 3 टायमाला महाप्रसाद व ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे. तर मी प्रत्येक सोलापूरकरांना आवाहन करेल, आज इकडे येऊन दर्शन घ्यावं व गुरु नानक देवजीच्या आचरणाबद्दल काय माहिती देतात ते थोडं बघून जावं. वाहिगुरुजी का खालसा, वाहिगुरुजी की फतेह. शहरामध्ये इंग्रजी नामफलक मराठीमध्ये करण्याबाबत मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी नवी पेठेतील काही दुकानांना काळे फासून फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुकान व आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक लावण्याकरता मुंबई उच्च न्यायालयाने 25 नोव्हेंबर ही मुदत दिली होती. त्यानुसार आता ही मुदत संपलेली आहे.
त्याचे पडसाद सोलापुरात उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवारी सोलापूर शहरामध्ये इंग्रजी नामफलक मराठीमध्ये करण्याबाबत आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नवी पेठेतील इंग्रजी पाट्या ज्या दुकानांवर आहेत त्यातील काही पाट्या फोडण्याचा प्रयत्न झाला तर काही पाट्यांवर काळा रंग फेकण्यात आला. मान्य नवनिर्माण सेनेचा मान्य राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठीमध्ये पाट्या मराठीमध्ये पाट्या माननीय राजसाहेब ठाकरे तुम आगे बढ़ो तरी तुम्ही लोक महाराष्ट्र सगळीकडेच मोहीम चालू आहे. गुलाम दाखल करायचं तर आजपासून सगळं मराठी पहिला मला करून देतो तर मराठी आधी काढून टाका सगळं आहे मराठी हे आहे. कालच पेपर वाचलं तुमचं ऑर्डर कालच दिलं उद्या आज काढून टाका. तुमच्यापर्यंत बोर्ड पाहिजे चला कोण म्हणतं लावत नाही मान्य राजसाहेब ठाकरे यांचा मान्य राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झालंच पाहिजे मराठी पाट्या कोडफोड केल्याशिवाय मी राहणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोण म्हणतं मराठी पाटी लावत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेंबर घ्या गे आता स्प्रे घ्या. यावेळी शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, वाहतूक सेना शहर संघटक जितू टेंभुर्णीकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष जयश्री हिरेमठ, उपजिल्हाध्यक्ष करुणा यादव, शोभा साठे, मनविसे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे, पवन देसाई, वैभव रंपुरे, नवनीत जोडमोटे, आदित्य महिंद्रकर, सतीश गुंगे उपस्थित होते. दरम्यान अभिषेक रंपुरे म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही दुकानातील इंग्रजी पाट्या हटवल्या नाहीत, त्यामुळे आज आम्ही इशारा दिला आहे. 2 दिवसात जर पाट्या हटवल्या नाहीत तर आमच्या स्टाईलने आंदोलन करू असा इशारा दिला. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गेले 20 ते 25 वर्षापासून हे मराठी पाट्यासंदर्भात वेळोवेळी संबंधित कामगार आयुक्त असतील किंवा सुप्रीम कोर्ट असेल यांना देखील बजावण्यात आलं होतं की महाराष्ट्रामधील सर्व व्यापाऱ्यांना देखील विनंती करण्यात आली होती की आपले सर्व बोर्ड मराठीमध्ये करा. तरी देखील त्या काही व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टाचा देखील आदेश न मानता मराठीमध्ये राजरोसपणे पाट्या लावत होते. ते तरी आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना वेळोवेळी सांगून देखील ते त्यांना कळत होतं. तर आज रोजी सोलापूरमध्ये सन्माननीय दिलीप बापू धोत्रे व आमचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये आजपासून जिथं मराठी बोर्ड दिसणार नाही ते दुकान आम्ही ठेवणार नाही. जिथं इंग्लिश बोर्ड दिसतील ते आम्ही दुकान फोडू, नक्कीच फोडू. या महाराष्ट्रात हे मराठी व्यापारी लोक उद्योग करतात. या महाराष्ट्राच्या मातीच्या जीवावर महाराष्ट्राच्या जीवावर उद्योगधंदे करतात आणि यांना मराठी बोर्डाला लाज का वाटायला पाहिजे. एवढं जर यांना मराठी द्वेष असेल तर आम्ही मनसैनिक यांचा द्वेष पूर्ण तोडून उकडून फेकून टाकू आणि हे कसं काय ते उद्योगधंदे करतात हे आम्ही बघूच. आणि जर तरी पण नाही ऐकले तर आता नुसतं बोर्डाला काळापासून नुसतं बोर्ड तोडलं आहे. एक दुसऱ्याला ज्यांना अल्टिमेटम दिलं आहे, एक दुसऱ्याच्या जर यांनी बोर्ड मराठी नाही केलं तर उद्या ह्यांना बी तोडून टाकणार आम्ही. हे मनसेचा आम्ही आज इशारा देत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खोटं बोलत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते प्रशांत बाबर यांनी केला आहे.
श्री अन्न उत्कृष्टता केंद्र हे सोलापुरात राहणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे खोटं बोलत असून सोलापुरात मंजूर झालेल्या श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला जाणार असल्याचे राज्य शासनाचे पत्र शरद पवार गटाचे नेते प्रशांत बाबर यांनी दाखवत उपमुख्यमंत्री अजित पवार खोटं बोलत असल्याचा आरोप केलाय. तसेच सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे आमदार खासदार आपली भूमिका मांडावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. सोलापूर शहर हे उद्योगधंद्यांचं शहर म्हणून ओळखलं जायचं. सोन्याचा धूर या शहरामध्ये निघत होता. तर आज या शहराची अशी बकास अवस्था झालेली या शासनकर्त्यांनी केलेली आहे की या शहरामध्ये उद्योगधंदे यायचं सोडून आहे ते उद्योगधंदे या शहरातून निघून चाललेले आहेत. याचे एकमेव कारण हे आहे की येथील लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं नाही आहे. शिवाय आजच्या 2 दिवसाखाली जी काय सोलापूरमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग उभं राहणार होतं, त्याच्यातून जे लोकांना रोजगार मिळणार होता, हा उद्योगसुद्धा इथून पळवण्यात आलेला आहे. असे जर उद्योगधंदे इथून जात असतील तर येथील उद्योगधंदे व्यापाऱ्यांनी रोजगार म्हणजे येथील बेरोजगारांनी काय करावं, शहरात राहावं की इतर स्थलांतरित व्हावं, यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणं गरजेचं आहे आणि ते लवकरात लवकर घालावे अशी आम्ही त्यांना विनंती करतो. अन्यथा सोलापूर शहर उद्योग व्यापार सेल तर्फे आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहे. 9 मार्च 2023 या अर्थसंकल्पीय महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरसाठी श्री अन्न उत्कृष्टता केंद्र 200 कोटी रुपयाचं सोलापूरकरांना देण्याचं आश्वासन सभागृहात दिलं होतं. ते केंद्र बारामतीला घेऊन जाण्याचा आरोप आम्ही 2 दिवसाखाली केला होता. त्या पद्धतीने आम्हाला माध्यमातून आणि मंत्रालयातून काही माहिती मिळाली होती. पण त्या संदर्भात काल माननीय उपमुख्यमंत्री नवीन झालेले अजितदादा पवार यांनी हे सोलापूरचं केंद्र आम्ही इकडे आणत नाही आणि सोलापूरचं केंद्र वेगळं आहे आणि बारामतीमधील केंद्र वेगळं आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं. पण ते अत्यंत धांदात खोटं बोलत आहेत. याचं आश्चर्य आम्हाला वाटतं आहे. कारण 24 नोव्हेंबर 2023चा GR आहे हा शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा. या GRमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की अधिक्रमित परिच्छेद क्रमांक 7 अधिक्रमित करण्यात येत असून श्री अन्न अभियानाअंतर्गत श्री अन्न उत्कृष्टता केंद्र ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ADT बारामती येथे स्थापन करण्यास शासन मान्यता देत आहे. हे अतिशय स्पष्ट उल्लेख या शासनाच्या परिपत्रकात करण्यात आलेला आहे. त्यामुळं अजितदादांनी स्पष्ट करावं, हे परिपत्रक एकतर खोटं आहे नाहीतर मी तर खोटं बोलत आहे. या दोन्हीपैकी या गोष्टी अजितदादांनी जाहीर कराव्यात आणि सोलापूरकरांवर दादा तुम्ही प्रेम करा. सोलापूरकरांच्या विषयी आकस तुमच्या मनात येऊ देऊ नका. कारण सोलापूरमध्ये तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या गटाचं तुम्ही प्रभारी आहात. तुमच्यावर सोलापुराची जबाबदारी आहे, तुम्ही घेतलेली आहे स्वतः. त्यामुळं सोलापूरकरांचं उद्योग इथून घेऊन न जाता नवीन उद्योग तुम्ही आणा. उलट अजून जास्तीचं सोलापूरची प्रगती करण्यासाठी तुम्ही पावलं टाका. ही आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करीत आहे. पंढरपुरात बसमध्ये प्रवेश करताना दोघा चोरट्यांनी एका 77 वर्षीय वृद्ध महिलेच्या हातातील 1.25 लाख रुपयांचे दागिने पळवल्याची घटना घडली आहे. बसमध्ये प्रवेश करताना दोघा चोरट्यांनी एका 77 वर्षीय वृद्ध महिलेच्या हातातील 1.25 लाख रुपये किमतीची सोन्याची बांगडी शिताफीने पळवली. ही चोरी पंढरपूर येथील चंद्रभागा बस स्थानकात घडली. या संदर्भात रशिदा बेगम पटवेकरी वय 77 राहणार संतपेठ पंढरपूर यांनी पंढरपूर शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. शनिवारी सकाळी 9च्या सुमारास त्या गावाकडे जाण्यासाठी चंद्रभागा बस स्थानकात आल्या होत्या. त्यानंतर त्या सातारा ते पंढरपूर या बसमध्ये प्रवेश करत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन दोघा अनोळखी इसमांनी त्यांच्या डाव्या हातातील 30 ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली पळवली असे त्यांच्या फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा तपास हवालदार पठाण करत आहेत. घरातील गॅस चालू करण्याकरिता गेले असता अचानक गॅसचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण घरच जमीनदोस्त झाले आहे. घरगुती गॅसचा स्फोट होऊन एकाच घरातील 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर या गावी घडली आहे. सोनाली बबुरे वय 28, आरुषी बबुरे वय 3, मलिका सिद्ध बबुरे वय 1 आणि शावर सिद्ध बबुरे वय 70 असे या स्फोटात जखमी झालेल्यांची नावे आहेत. सदरची घटना पहाटे 5च्या सुमारास घडली आहे. घरातील गॅस चालू करण्याकरता गेले असता अचानक गॅसचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण घरच जमीनदोस्त झाले आहे. घटनेतील जखमींना शहरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून MK युथ फाउंडेशनच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून MK यूथ फाउंडेशनच्या वतीने सामूहिक बुद्धवंदना घेऊन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला। यावेळी MK यूथ फाउंडेशनचे आधारस्तंभ महेंद्र कांबळे व MK यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र कांबळे, शैलेंद्र कांबळे, शुभम कोरे, केशव कोळी, अभेद तळभंडारे, प्रजित तळभंडारे, सौ संघमित्रा तळभंडारे, वैशाली गायकवाड, श्रीमती शारदाबाई कांबळे, सरिता कांबळे, शुभांगी कांबळे, प्रणाली तळभंडारे व परिसरातील नागरिक उपस्थित होते। MBBS मध्ये शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांनी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। सोलापूर शहरात MBBSच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका 22 वर्षीय भावी डॉक्टराने रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या केली। ही घटना होडगी दक्षिण सोलापूर येथील रेल्वे ब्रिजजवळ रविवारी सकाळच्या सुमारास घडली। सचिन श्रीमंत चौधरी वय 22 राहणार गारखेडा छत्रपती संभाजीनगर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। तो कुंभारी येथील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकण्यास होता। रविवारी सकाळी त्याने हॉस्टेलमधून एका मित्राची दुचाकी घेऊन तो बाहेर गेला होता। 10च्या सुमारास त्याचा मृतदेह होडगी परिसरातील श्रीमंत सोनकवडे यांच्या शेतालगतच्या रेल्वे रुळावर छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आला। याची माहिती मिळाल्यानंतर वळसंग पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा करून तो शासकीय रुग्णालयाकडे पाठवून दिला। रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती। मयत सचिन चौधरी हा अभ्यासात हुशार होता। त्याचे वडील शेती करतात। शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला। अँब्युलन्सने छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आला। याची नोंद वळसंग पोलिसात झाली आहे। पुढील तपास फौजदार शेख करत आहेत। सोलापुरात 2 आणि 3 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत डॉग आणि कॅट शो स्पर्धा आणि देशी पाळीव प्राणी यांचे प्रदर्शन भरवण्यात आले असल्याची माहिती आशिष म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली। केनल फाउंडेशन ऑफ सोलापूर टाउन व पेट शॉप ओनर्स असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मीरा सोसायटी आंत्रोळीकर नगर येथे 2 व 3 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत डॉग आणि कॅट स्पर्धा तसेच देशी पाळीव प्राणी यांचे प्रदर्शन भरवण्यात आले असल्याची माहिती आशिष म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली। आणि पाळीव प्राण्यांची स्पर्धा त्याच्यामध्ये पाळीव प्राण्यांमध्ये देशी विदेशी डॉग कॅट यांचा सहभाग असून तर येत्या 2 व 3 तारखेला शनिवार रविवारी अनुषंगाने सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 5 वाजेपर्यंत डॉग व कॅट शो सोलापूर शहरातील आंतरोळीकर नगर भागात भरवलेला आहे। आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 6 ते 10च्या दरम्यान फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ठेवलेली आहे 2 तारखेला प्राण्यांची आणि 3 तारखेला चॅम्पियनशिप डॉग शो आहे। हा टोटली डॉगसाठी समर्पित चॅम्पियनशिप म्हणजे उदाहरणार्थ की असे की जे कुत्रे जातीवंत आणि चॅम्पियन्स आहेत त्यांच्यासाठी हा शो ऑर्गनाईज केलेला आहे 3 तारखेला। 2 तारखेला 2 आणि 3 तारखेला पॅरलली आपण काय करतोय की एक्झॉटिक ॲनिमल म्हणजे जे काही आपले हे आहेत विदेशी पाळीव प्राणी आहेत ज्याच्यामध्ये बॉल पायथन असतील, इग्वाना असेल, मकाऊ असेल, जे असे आहेत जे छंद आहेत ज्यांना त्यांच्याकडनं आपण एखाद्या एक्झिबिशनमध्ये त्यांना इन्व्हाइट करतोय आणि त्यांचे प्राणी सगळे एक्झिबिशन टाईममध्ये आपण प्रदर्शित करीत आहे। तर ह्या प्रदर्शनाचा सोलापूरकरांना म्हणजे आनंद घेता येईल ह्या उद्देशाने आपण एखाद्या पाळीव प्राणी प्रेमींना आनंद घेता येईल यासाठी हा प्रदर्शन आणि हे स्पर्धा आयोजित केली आहे। या प्रदर्शनात विविध प्रकारचे देशी विदेशी श्वान मांजरी स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत। तसेच विदेशी पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे। यात बॉल पायथन, इग्वाना, सलकाटा, टॉर्टॉइज, हेजहॉग, रेबिट, गिनीपिग, हॅमस्टर, व्हाईट माईस, मकाओ, आफ्रिकन येपॅरोट, सनकनूर, कोकाटेल, आफ्रिकन बाईज बजीज इत्यादी पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन होणार आहे। कार्यक्रमस्थळी सहभागी डॉग व कॅटची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी व मोफत रेबीज लस देण्यात येणार आहे। सहभागी सदस्यांना मोफत पेट फूड सॅम्पल्स व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। प्रदर्शन पाहण्यास येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना 30 रुपये शुल्क आकारले जाणार आहे। शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टिकोनातून प्रवेश शुल्क 10 रुपये ठेवण्यात आले आहे। विद्यार्थ्यांना शालेय ओळखपत्र आवश्यक आहे। शहरातील शाळा महाविद्यालयांना अभ्यासात्मक प्रदर्शनात निमंत्रित करण्यात आले आहे। इच्छुक स्पर्धकांनी
9021455466 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आशिष म्हेत्रे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेत सावन ऐवले, दत्तात्रय केंगार, पवन आयगोळे, नितीन कुडक्याल आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक महासंघ तालुका वाशीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी ग्रामीण रुग्णालयामध्ये यशस्वीपणे पार पडले. ज्येष्ठ नागरिक महासंघ तालुका वाशीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये यशस्वीपणे पार पडले. शिबिराचे उद्घाटन डॉक्टर दयानंद कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सुरेश बाप्पा कवडे उपनगराध्यक्ष वाशी यांच्या हस्ते पार पडले. शिबिरासाठी डॉक्टर आकाश बसुते कान नाक घसा तज्ज्ञ, डॉक्टर शीतल जगताप वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर संजित पाखरे फिजिओथेरपी, डॉक्टर हनुमंत गव्हाणे नेत्ररोग तज्ज्ञ तसेच ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा, रक्त चाचणी, औषधी वाटप विभाग यांनी तपासणी केली व रुग्णांना मोफत गोळ्या औषधांचे वाटप केले. पुरुष व महिला विभाग नाव नोंदणीसाठी वाशी येथील आशा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. 142 पुरुष व 140 महिला अशा एकूण 282 जणांची तपासणी करून औषधोपचार देण्यात आले, तर 7 मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी दुसऱ्या दिवशी बोलवण्यात आले. सर्व उपस्थित डॉक्टरांचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हारून काझी, सचिव बळीराम जगताप, शहाजी राऊत तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब चेडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाई भगवान उंदरे, चंद्रकांत चेडे गायकवाड तसेच मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सुरेश बाप्पा कवडे यांच्यातर्फे सर्व डॉक्टर पाहुण्यांची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. एकंदरीत शिबिर अत्यंत उत्साहात संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम पारगाव येथे संपन्न झाला. धाराशिव जिल्ह्यातील माजी आमदार सुजित सिंग ठाकूर तसेच आमदार राणा जगजितसिंह पाटील व नूतन जिल्हाध्यक्ष संताजी राजे चालुक्य यांच्या प्रेरणेने पारगाव येथील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महादेव आप्पा आखाडे यांनी लोकांना पंतप्रधानांचा संदेश मन की बात मधून जनतेला मिळावा म्हणून सर्व नागरिकांना मन की बात ऐकण्याची व्यवस्था केली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश घरोघरी पोहोचावा यासाठी मनापासून प्रयत्न केला. यावेळी महादेव आप्पा आखाडे यांच्यासह भाजपाचे अशोक जाधव, सुखदेव गोंदवले, देविदास आखाडे, सुहास कुलकर्णी, सतीश उंदरे, अशुबा आखाडे, दीपक मोठे, अकबर शेख आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था अणदूर यांच्या वतीने श्रमदान शिबिर घेण्यात आले. अरवली दिंडेगाव या गावात पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था अणदूर यांच्या वतीने श्रमदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात डोंगरावर सीसीटीव्ही व वनराई बंधारे, नाला सरळीकरण आदी जलसंपदेची कामे करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. यावेळी संस्थेकडून बक्षीस म्हणून 1 किट प्रत्येकाला देण्यात आले. यावेळी अरबळीच्या सरपंच आफरीन पिरसाब पिंजारी, दिंडेगावचे उपसरपंच गोपीचंद निकाळजे, गावातील बचत गट प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रमदानात 100 सदस्यांनी सहभाग नोंदवला. बक्षीस म्हणून देण्यात आलेल्या किटमध्ये थंडीच्या दिवसात उपयोगी 1 रजई, काही गृहोपयोगी वस्तू देण्यात आल्या. या कामामुळे दोन्ही गावातील पाणी पातळीत वाढ होणार आहे. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था अणदूरच्या अध्यक्षा बाबाई चव्हाण, नागेश चव्हाण, सचिन मोरे, राजनंदिनी मोरे, प्रथमेश चव्हाण, ज्ञानेश्वर लोहार, चंदू लोहार, अनिता मोरे, अर्चना भोसले, उमाकांत सुरवसे, सुनीता मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण आणि स्वामी चिंचोली सरहद्दीवर वसलेले श्री क्षेत्र भक्तिलिंग मल्लीनाथ महाराज देवस्थानात हजारो भक्तांनी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला. हर हर महादेव, बोलो भारत माता की जय, वंदे मातरम, सद्गुरू हवा मल्लीनाथ महाराज की जय असा जयघोष करत हजारो भक्तांनी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला. सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण आणि स्वामी चिंचोली सरहद्दीवर वसलेले श्री क्षेत्र भक्तिलिंग मल्लीनाथ महाराज देवस्थानात जय भारत माता सेवा समिती, नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सद्गुरू श्री ओम हवा मल्लीनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात गुरुपौर्णिमा यात्रा महोत्सवानिमित्त देशभक्ती कार्यक्रम यासह विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. देवांची पूजा, गुरुसेवापेक्षा देशसेवा सर्वश्रेष्ठ आहे. सर्व भक्तांनी अंतःकरणातून देशसेवा केली पाहिजे. इतर पूजा आणि सेवेपेक्षा देशसेवा सर्वश्रेष्ठ आहे.
देश वाचला तरच देव आणि तुम्ही आम्ही सर्वजण सुखी राहणार आहोत. देशाची एकता परंपरा अखंडपणे राहण्यासाठी सर्वांनी देशच माझे घर, देशच माझा परिवार असे समजून एकजुटीने राहिले पाहिजे असा उपदेश कार्तिकी पौर्णिमा यात्रा महोत्सवानिमित्त राष्ट्रीय संत तथा जय भारत सेवा समिती राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सद्गुरू श्री ओम हवामल्लीनाथ महाराजांनी दिला. शिवभक्तीतून देशभक्ती मार्गाकडे वळावे या प्रमुख उद्देशाने सद्गुरू श्री ओम हवामल्लीनाथ महाराजांनी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांसह संपूर्ण देशभरात सुमारे 6,000हून अधिक शिवलिंग मंदिर उभे केले असून जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे हजारो शाखा स्थापन केल्या आहेत. त्यापैकी भिगवण येथील भक्तिलिंग देवस्थान हे सर्वोच्च असून नवसाला पावणारा स्वयंजागृत सर्वधर्मीय श्रद्धास्थान देवस्थान आहे. या यात्रेस देशभरातील शेकडो भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यात्रा कमिटीच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली होती. रविवार 26 नोव्हेंबर रोजी रात्री देशभक्ती गीत, भजन, भारूड आदी कार्यक्रम झाले. सोमवार 27 नोव्हेंबर रोजी पहाटे श्रींची महापूजा, महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होम हवन आदी कार्यक्रम पार पडला. सकाळी 8 वाजता श्रींची भव्य पालखी मिरवणूक विविध वाद्यांसमवेत काढण्यात आली. सर्व शाखीय ब्राह्मण समाज संघटनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनात परिसरातील ब्रह्मवृंदांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांनी केले आहे. सर्व शाखीय ब्राह्मण समाज संघटना नळदुर्गच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनात परिसरातील ब्रह्मवृंदांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांनी केले. ते अंतूर येथील मधुवा मंडळ आयोजित बैठकीत बोलत होते. समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आयोजित जालना येथे मंगळवारपासून दीपक रणनवरे हे समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार आहेत. त्याला पाठिंबा म्हणून नळदुर्ग परिसरातील ब्राह्मण समाज नगर परिषदेसमोर 30 नोव्हेंबर रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद व उपस्थितीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील बैठकीस ब्राह्मण समाजातील अंडूर येथील ज्येष्ठ नागरिक सुरेश कुलकर्णी, बापू कुलकर्णी, गोपाळ कुलकर्णी, अनिल अंडूरकर, श्रीकांत अंडूरकर, बालाजी कुलकर्णी, गणेश देवसिंगकर, दिलीप कुलकर्णी, विश्वास उपळेकर, मंगेश अंडूरकर, खुदावाडी येथील विनायक अहंकारी, अनंत अहंकारी, मनोहर अहंकारी, नळदुर्ग येथील कार्यकर्ते उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहरात श्री गुरुनानक देवजी महाराजांचा प्रकाश पर्व उत्साहात साजरा. जयंतीनिमित्त गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले संपन्न. इंग्रजी नाम फलक मराठीमध्ये करण्याबाबत मनसे आक्रमक. नवी पेठेतील काही दुकानांना काळे फासून आंदोलनाचा दिला इशारा. सोलापूरचा अन्न उत्कृष्टता केंद्र प्रकल्प अजित पवारांनी पळविला बारामतीला. शरद पवार गटाचे प्रशांत बाबर यांनी केला आरोप. आणि हत्तूरमध्ये झाला भीषण गॅसचा स्फोट. स्फोटात संपूर्ण घरच झाले जमीनदोस्त. सुदैवाने जीवितहानी टळली. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.